हॉस्पिटलमध्ये काम होतं आणि बाकीची पण 2-3 कामं होती. मला ती पण सोबत होऊन जातील. हॉस्पिटलमधलं काम काय झालं नाही, पण तिथंच 1 तास बसायला लागलं. त्यात वेद इकडं तिकडं पळायला लागला. मग त्याला जरा डॉक्टरांची भीती दाखवली, त्यामुळे शांत बसला. 5 मिनिट झाले की त्याने फोन मागायला सुरुवात केली. थोडा वेळ त्याला फोन बघायला दिला, पण चार्जिंग कमी होती. म्हणलं चार्जिंग पूर्ण संपली तर फोन पण करता येणार नाही. म्हणलं तुला चॉकलेट घेऊन आलो आपण. चॉकलेट घ्यायला गेलो. चॉकलेट घेतल्या खरं, पण पोराने 5 मिनिटं सगळ्या चॉकलेट संपवून टाकल्या. म्हणलं आता काय करायचं. त्याला म्हणलं आपण तुझा फोटो काढू. तेवढ्यात त्याचा पप्पा आला. नंतर आम्ही भाजीपाला घ्यायला गेलो. भाजीपाला घेतला, फ्रूट घेतले. वेद काय आमचा फ्रूट खात नाही, पण म्हणलं त्याला ज्यूस वगैरे करायला येईल, कारण उन्हाळ्यात आता ज्यूस बनवू शकते. कारण लहान मुलांना आईस्क्रीम, ज्यूस असे थंड पदार्थ जास्त आवडतात. वेदला ऊस आवडतो, पण त्याला ऊस काही खाता येत नाही. म्हणलं जाताना रोडच्या साईडला आता उन्हाळ्यामुळं ऊसाचा रस चालूच झाला असेल. ऊसाचा रस घेतला, पण त्याला काय आवडला नाही. मग तो मीच पिऊन टाकला. लहान मुलांना न आवडणारी गोष्ट ही त्यांच्या आईच खाऊन टाकते असं मला वाटतं, कारण मी स्वतः खाते.